नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभांच्या या दिव्य विश्वामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण फक्त एक कथा नाही ऐकणार आहोत, तर आपण श्रद्धेच्या, कर्माच्या आणि त्या एका शाश्वत वचनाचा प्रवासावर निघणार आहोत. एक असं वचन जे आजही प्रत्येक भक्ताला संरक्षण देतं आणि योग्य दिशा दाखवतं. चला तर मग त्या अद्भुत लीलांचा अनुभव घेऊया. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात होतीये प्रभूंच्याच एका गहन वचनाने. ते म्हणतात की माझ्या सानिध्यात काहीही कारण नसलेलं कार्य कधीच होत नाही. म्हणजे काय? याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय ना, अगदी प्रत्येक भेट, प्रत्येक लहानसहान घटना, ते सगळं एका मोठ्या अदृश्य अशा दिव्य योजनेचा भाग आहे. काहीही योगायोग नाही, काहीही व्यर्थ नाही. प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे. आणि या दिव्य योजनेचा पहिला साक्षीदार कोण होता माहितीये? शंकर भट नावाचा एक साधक. ते कुरुगड्डीच्या त्या पवित्र भूमीवर आले होते फक्त एकाच आशेने, श्रीपाद प्रभूंचं दर्शन व्हावं. पण त्यांच्या नशिबात जे लिहिलेलं होतं ना, त्याची तर त्यांनी कल्पनासुद्धा केली नव्हती. त्यांना असं काहीतरी दिसणार होतं जे त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला मुळापासून हादरवून टाकणार होतं. आणि त्यांनी काय पाहिलं? जे निराकार होतं तेच साकार झालं होतं. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून जणू काही तेजाचे किरणच बाहेर पडत होते. आणि त्यांचे डोळे, त्या डोळ्यांमधून फक्त शांती, करुणा आणि अनंत प्रेम वाहत होतं. शंकर भट्टांना असं वाटलं की त्यांच्या आतला प्रत्येक कण त्या दिव्य ऊर्जेले भरून गेलाय. हा फक्त बाहेरचा अनुभव नव्हता, हा तर त्यांच्या आत्म्याचा साक्षात्कार होता. आणि मग तो क्षण आला, ज्याच्या क्षणाची ते वाट पाहत होते. जसा शंकर भटांनी श्रीपादांच्या चरणांना स्पर्श केला, एक चमत्कार घडला. त्यांच्या शरीरातून जणू प्रत्येक अवयवातून एक गूढ तेज बाहेर यायला लागलं. आणि ते फक्त तेज नव्हतं, तो फक्त प्रकाश नव्हता, ते एक चैतन्य होतं जे हळूहळू एका मानवी आकृतीचं रूप घेऊ लागलं. शंकर भट तर अक्षरशः स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर जी आकृती उभी होती ती ती हुबेहूब त्यांच्यासारखीच होती. त्यांचा श्वास जणू थांबलाच. त्या गोंधळलेल्या अवस्थेत त्यांनी श्रीपादांना विचारलं, स्वामी, हे काय आहे? हा कोण आहे? हा तर अगदी माझ्यासारखा दिसतोय. आणि आणि हा माझ्या शरीरातनं बाहेर कसा आला? तेव्हा श्रीपादांनी एक स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले, शंकर, घाबरू नकोस. तो तुझा पापपुरुष आहे. तुझ्या जन्माजन्मांतरीच्या सगळ्या कर्मांचं, सगळ्या पापांचं ते एक मूर्त स्वरूप आहे. आतापर्यंत तो तुझ्याच आत होता, पण माझ्या स्पर्शाने तो वेगळा झालाय. आता तुझ्या शरीरात फक्त पुण्य पुरुष उरला आहे. आणि लक्षात ठेव, जेव्हा हे विभाजन होतं ना, तीच मुक्तीची पहिली पायरी असते. आणि त्याच क्षणी श्रीपादांनी फक्त आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी जमिनीला स्पर्श केला आणि तिथून एक दिव्य अग्नी प्रकट झाला. त्या अग्नीला ज्वाला नव्हत्या, होतं ते फक्त शुद्ध, पावन तेज. त्यांनी फक्त डोळ्यांनीच त्या पापपुरुषाला आज्ञा दिली आणि तो पापपुरुष त्या अग्नीमध्ये विलीन झाला, जळून नाही तर शुद्ध होऊन. शंकर भट्टांच्या जन्मांतरीच्या कर्मांची शुद्धी झाली होती. ही तर झाली कर्माच्या शुद्धीची कथा. पण गुरूंचं संरक्षण फक्त पापांपासूनच नाही, तर जेव्हा आपली श्रद्धा डळमळीत होते ना, त्या परीक्षेच्या वेळीही मिळतं. आणि हेच आपल्याला गुरुचरण नावाच्या एका दुसऱ्या भक्ताच्या गोष्टीतून कळतं. त्यांची कथा आपल्याला सांगते की जेव्हा विश्वास तुटायला लागतो, तेव्हा गुरु कसे धावून येतात. गुरुचरण नावाचे एक भक्त होते आणि ते एका प्रचंड मोठ्या संकटात सापडले होते. आर्थिक अडचणी काही केल्यास सुटत नव्हत्या. लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते आणि सगळ्यात वाईट म्हणजे मनात संशय वाढत चालला होता. त्यांची श्रद्धा जणू एका मोठ्या वादळात सापडली होती. त्यांना वाटायला लागलं होतं की देवच आपल्यावर नाराज आहे. आपण आता पूर्णपणे एकटे पडलो आहोत. आणि मग एका रात्री त्यांच्या स्वप्नात साक्षात दत्तप्रभू आले, पण एका भयानक खाटकाच्या रूपात. त्यांच्या आवाजात कठोरता होती आणि ते म्हणाले, मी दत्त आहे. तू माझी छाया आहेस, माझी सावली आहेस. आणि सावली आपल्या मूळ स्रोताला सोडून कशी जाईल? तू कुणाचीही पूजा कर, त्या प्रत्येक रूपात मीच आहे. तू माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाहीस. हे स्वप्न खरं तर एक चेतावणी होती आणि त्याचबरोबर एक आश्वासनसुद्धा होतं. त्या स्वप्नाने गुरुचरण खूप घाबरले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक अनपेक्षित गोष्ट घडली. त्यांच्या दारात एक हरिदास उभा होता आणि त्याच्या हातात काय होतं? एक छोटंसं औदुंबराचं रोप. तो हरिदास म्हणाला, काल रात्री त्या खाटकाने तुझी हत्या केली होती, पण दत्तात्रेयांनी तुझे प्राण वाचवलेत आणि या रोपात ठेवले आहेत.
हे तुझं नवीन जीवन आहे. आणि तेव्हा गुरुचरणांना त्याचं खरं महत्त्व कळलं. औदुंबराचं झाड म्हणजे फक्त एक झाड नाही, ते तर साक्षात दत्तात्रेयांचं सजीव स्वरूप आहे. त्याची प्राणशक्तीच भक्तांचं रक्षण करते. तो वृक्ष त्यांच्या श्रद्धेचा एक नवीन, भक्कम आधार बनला आणि पुढे जाऊन त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी चमत्कारांचा स्रोत ठरला. खरंच आहे, जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतोच. बरं, श्रद्धेची ही परीक्षा तर गुरुचरण पार करून गेले. पुढे व्यापाराच्या निमित्ताने ते पीठापुरामला पोहोचले, जिथे त्यांची भेट साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांशी झाली. त्यांना वाटलं, चला आता आपल्या सगळ्या परीक्षा संपल्या. पण नाही, तिथे त्यांना कर्माचा एक असा धडा शिकायला मिळणार होता, जो पिढ्यानपिढ्यांच्या नात्यांना जोडणारा होता. श्रीपादांच्या अंगणात ना एक काटेरी झुडूप होतो आणि श्रीपाद स्वतः रोज त्याला पाणी घालत. गुरुचरणांना हे बघून खूप आश्चर्य वाटलं. तेव्हा श्रीपादांनी एक मोठं रहस्य उलगडलं. ते म्हणाले, हे फक्त एक झुडूप नाहीये, हे तुझेच पूर्वज आहेत, विश्वावधानी. त्यांनी माझ्याबद्दल खूप वाईट शब्द वापरले, अविश्वास दाखवला, आणि आता त्यांच्याच शब्दांचे काटे आज त्यांना टोचत आहेत. बघ, हे असतं कर्माचं फळ. आणि मग श्रीपादांनी गुरुचरणांना आज्ञा केली. त्यांनी ते झुडूप उपटून काढलं आणि त्याचं विधिवत दहन केलं. जरा कल्पना करून बघा, एक वंशज आपल्याच पूर्वजाच्या मुक्तीचं कारण बनत होता. गुरूंच्या कृपेमुळे पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेलं ते कर्मबंधन आज तुटत होतं. ही आहे गुरूंची असीम शक्ती. कर्माचं हे सगळं चक्र पाहिल्यानंतर श्रीपादांचे आजोबा बापनाचार्यलू, त्यांच्या मनात तो अंतिम प्रश्न उभा राहिला. त्यांनी काय काय पाहिलं होतं? पाप पुण्याचं विभाजन पाहिलं, श्रद्धेचं रक्षण पाहिलं, पिढ्यांचं कर्म बदलताना पाहिलं. आता त्यांना फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची होती, की ही सगळी लीला करणारी शक्ती स्वतः आहे तरी कोण? त्यांनी श्रीपादांना विचारलं, प्रभू, आम्ही जाणतो की ब्रह्मा, विष्णू, महेश ही त्रिमूर्ती सृष्टी चालवते. त्रिशक्ती त्यांच्या भार्या आहेत आणि या सगळ्यांच्या आधी आहे आदिशक्ती. मग या सगळ्यामध्ये तुमचं स्थान नेमकं कुठे आहे? तुम्ही आहात तरी कोण? हा प्रश्न फक्त त्यांचा एकट्याचा नव्हता, हा जणू संपूर्ण मानवतेचाच प्रश्न होता. आणि तेव्हा श्रीपादांनी आपलं अंतिम खरं स्वरूप प्रकट केलं. ते म्हणाले, मी ब्रह्मा नाही, विष्णू नाही किंवा महेशही नाही. मी तर तो महासंकल्प आहे, ती मूळ चेतना आहे, जिच्यातून हे त्रिमूर्ती, या त्रिशक्ती, ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. मी भूत, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही काळ एकाच वेळी अनुभवतो. मीच ते निराकार आणि साकार एकमेव परमसत्य आहे. हे इतकं मोठं वैश्विक सत्य समजल्यावर कथा पुन्हा एकदा आपल्यासारख्या सामान्य भक्तांच्या पातळीवर येते. कारण ते परमसत्य काही आपल्यापासून दूर आकाशात नाहीये, ते तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. आणि म्हणूनच श्रीपादांनी ते एक वचन दिलं, जे आजही आपल्या सगळ्यांना आधार देतं. श्रीपाद म्हणाले, आणि त्यांच्या प्रत्येक शब्दात करुणेचा सागर लोटला होता. ते म्हणाले, जर एखादा भक्त माझ्याकडे फक्त एक पाऊल पुढे टाकतो, तर मी त्याच्याकडे 100 पावलं चालून येतो. हे फक्त शब्द नव्हते, हे एक शाश्वत वचन आहे, जे तेव्हाही खरं होतं आणि आजही तितकंच खरं आहे. आणि आपलं हे वचन खरं आहे हे दाखवण्यासाठी, त्याचा पुरावा देण्यासाठी त्यांनी फक्त आपला हात पुढे केला आणि एक चमत्कार घडला. त्यांच्या हातात कुठून आली माहीत नाही, पण ती पौराणिक संजीवनी वनस्पती प्रकट झाली. हे प्रतीक होतं त्यांच्या शक्तीचं, की ते फक्त वचन देत नाहीत, तर ते पूर्णही करतात. आणि जाता जाता त्यांनी भविष्याकडे पाहिलं. त्यांनी सांगितलं की त्यांचा पुढचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींचा असेल. त्यांनी पीठापुरममध्ये त्यांच्या जन्मस्थानी एका महान संस्थानाची स्थापना होईल अशी भविष्यवाणी केली. त्यांनी हे वचन दिलं की जरी माझं रूप बदललं तरी माझ्या भक्तांवरचं माझं संरक्षण ते शाश्वत राहील. तर ही संपूर्ण कथा आपल्याला एका सुंदर विचारासोबत सोडून जाते. गुरूंची कृपा, त्यांचं संरक्षण, जे काळाच्या आणि अंतराच्याही पलीकडे आहे, ते आपल्यापासून खरंच किती दूर आहे, की मग ते आपल्या प्रत्येक श्वासा इतकं जवळ आहे? याच विचारावर चिंतन करूया. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.